हा वोटिंग मशीनचा प्रोजेक्ट आहे। या प्रोजेक्टमध्ये बेसिकली 3 पार्ट्स पडतात। एक म्हणजे इनपुट कीपॅड, दुसरा म्हणजे कंट्रोलर PCB आणि तिसरा म्हणजे आउटपुट LCD डिस्प्ले, ज्याच्यावरती आपल्याला कोणत्या वोटरला किती वोट्स पडलेले आहेत आणि विनर कोण आहे हे अनाऊन्स होणार आहे। वोट देण्यासाठी आपण कीपॅडचा यूज करतो, ॲज वेल ॲज वोट ॲक्सेप्ट झालं आहे याच्या ऑडिओ इंडिकेशनसाठी या ठिकाणी बझर वापरलेलं आहे। आफ्टर वोटिंग, आफ्टर इलेक्शन म्हणू शकता तुम्ही, कोण जिंकलेलं आहे ह्याच्यासाठी आपण रिझल्ट बटन या ठिकाणी दिलेले आहे, जे कीपॅड व्यतिरिक्त आहे, जेणेकरून कोणीही सहजासहजी ते बटन प्रेस नको करू शकायला। आता पहिलं बटन A साठी, दुसरं B, तिसरं C आणि चौथं D साठी आहे। ज्यावेळेस आपण बटन प्रेस करतो, बझर थ्रू इंडिकेशन मिळतं आपल्याला की वोट ॲक्सेप्ट झालेला आहे आणि त्या वोटरच्या पुढे हा डिजिट जो आहे तो इन्क्रीमेंट होऊन जातो। तसंच B, C, D आणि समजा जर एखाद्या वोटरला जास्त वोट असतील, Aला 2 आहे, बाकी सगळ्यांना 1 आहे आणि मी यावेळेस रिझल्ट बटन प्रेस केलं, तर कोण आहे विनर? A इज विनर असे या ठिकाणी शो होतो। सेकंड कंडिशन काय असते की समजा 2 वोटर्सला सेम वोट मिळाले असतील किंवा एकालाही वोट मिळालं नसेल, त्या केसमध्ये टाय अप और नो रिझल्ट्स असा आपण मेसेज शो करतो। थँक्यू।